नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अरविंद सुधाकरराव आघाव, राहणार दवनापूर, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड. आज व्हिडिओ करण्याचं एकच हे होतं माझ्याकडं की रेशीम शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी, म्हणजे बरेच शेतकरी आज रेशीम उद्योग सोडून जात आहेत. त्याचे अनेक कारणं आहेत. त्याचे कारण म्हणजे एक म्हणजे टेम्परेचर बरेच जण शेतकरी मेंटेन करू शकत नाहीत आणि त्या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी शेतकरी कमी पडतो. आणि त्याच्यानंतर उजी माशी, शेतामध्ये येणारी उजी माशी जर चांगली बॅच भेटली, आपण चांगलं टेम्परेचर मेंटेन केलं की मग उजी माशी येते शेडमध्ये आणि तिथं पर्यायाने माल कमी निघतो. म्हणजे अनेक अडचणी असल्यामुळं शेतकरी ह्याच्यामध्ये हातबल झालेला आहे. पण उजी माशीसाठी मी एक प्रयोग केलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. जे उजी ट्रॅप असतात आपले, थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. तर इथं मी बागेच्या बाजूला एक पॅड लावलेला आहे, चिकट पॅड आहे तो. आणि त्या ठिकाणी बाजूला एक तो सापळा लावलेला आहे की त्याच्यामध्ये एक उग्र वास येतो त्याच्यात, आणि त्याच्यामुळं आकर्षणामुळे तिथं माशी त्याच्याजवळ येते आणि त्या पॅडला चिटकून बसते. बरेच शेतकरी काय करतात की फक्त हा बॉक्स फक्त अडकतात बाजूला. मग ह्याच्यामध्ये काय होतं, माशी येते, मध्ये जाते, अडकते, पण काही वरच फिरत राहते. पण वर फिरणारी जी माशी आहे त्याच्या बाजूला जर आपण हा पॅड लावला तर ह्याला बऱ्यापैकी येणारी माशी तर चिटकून बसते. तुम्ही बघू शकता, तुमच्या समोरच आहे ते. आणि बरेच शेतकरी काय करतात की उजीचे जे ट्रॅप आहे ते शेडच्या जवळ लावतात. तर शेडच्या जवळ न लावता बागेच्या चारही कोपऱ्याला लावा. तुम्हाला त्याचा फायदा मिळेल, कारण जी माशी आहे त्याच्या वासाने जे त्याच्या जवळ ते शेडमध्ये न जाता ते ह्याच्याकडे येईल, ह्या ट्रॅपकडे येईल. त्याच्यामुळे बराचसा कंट्रोल, पूर्ण म्हणता येणार नाही पण 90% कंट्रोल इथं होऊ शकतो आपला ह्याच्यामध्ये. मी तुम्हाला दाखवतो, माझं शेड पण दाखवतो, शेडच्या बाजूला पण मी लावलेत ते पण दाखवतो. तर ह्या शेडच्या बाजूला पण मी एक लावलेला आहे ट्रॅप, तो पण मी तुम्हाला दाखवतो. हा शेड आहे आपला. तर मी ह्या साईडला एक लावलेला आहे ट्रॅप. तर ह्याच्यामध्ये पण चिटकल्यात, पण जास्त नाही, पण त्या साईडला जास्त आहेत, कारण तिकडं हवा, त्याचा वास, त्याप्रमाणे त्या तिकडे चिटकलेले आहेत. ह्याच्यामध्ये पडले आहेत मध्ये. हा प्लॉट आहे सध्या. शेडच्या मी तिन्ही बाजूला लावलेला आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ही साईडला आपण उजी माशीसाठी जाळी लावलेली आहे खिडकीच्या बाजूला, पाहू शकता तुम्ही, जेणेकरून उजी माशी ह्याच्यामध्ये येणार नाही. आपल्यामधून खिडकी जरी आपण उघडी ठेवली तरी मध्ये हवा येऊ शकते. तर हे आहे, दरवाजा आहे. ह्याच्या समोर एक लावलेला आहे मी, इथं पण एक लावलेलं आहे. इथं पण बऱ्याचशा अडकलेल्या आहेत माशा, ह्याच्यामध्ये पण गेलेल्या आहेत. आणि दुसरा म्हणजे दुसऱ्या दिशेला लावलेला आहे. हे बघा, इथं पण आहेत, ह्याच्यात पण अडकलेत, इथं वर पण आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, तुम्हाला ट्रॅप लावून बऱ्यापैकी कंट्रोलिंग मिळू शकतं. आपण शेडमध्ये पण जाऊ, शेडमध्ये बॅच चालू आहे, चौथा मोल्ड बसलेला आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ह्या पण साईडनं आम्ही जाळी लावलेली आहे पूर्ण उजी माशीसाठी. जेणेकरून आपण स्लायडिंग उघडी ठेवली तरी बी अशी जाळी लावली आहे साईडनं. तर आपण आता शेडमध्ये जाऊया. हे पहा, शेडमध्ये 2 हीटर लावलेले आहेत. तर हे कधी शक्य आहे हीटर लावणं, की हे शेड पूर्ण एअर टाईट आहे, म्हणजे एअर बंद आहे. तर आतामध्ये आलं की एकदम छान, म्हणजे गरमी मेंटेन झालेली आहे, टेम्परेचर मेंटेन झालेलं आहे, ह्युमिडिटी पण मेंटेन झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकतात, ही 200 अंड्याची बॅच आहे.
तर सध्याचे 4 रॅक केलेले आहेत, म्हणजे इकडं 2 आणि इकडं 2. ठेवतानाच आम्ही म्हणजे प्रत्येक ह्यावर डिवाईड करून आम्ही ठेवले होते ट्रे आल्यानंतर चॉकीचे. तर तुम्ही बघू शकतात. हा, इथे एक हीटर लावलेला आहे ह्या साईडला. हे पहा, माझ्याबरोबर ज्या शेतकऱ्यांची चॉकी म्हणजे बॅच चालू आहे, तर ते लोक आज माझ्या सोबत होते मोल्ट म्हणजे पास करताना सुरुवातीचा पहिला. पण आज ते कमीत कमी एक 3 दिवसानं 4 दिवसानं मागं पडलेत माझ्या, कारण माझा मोल्ट आता उद्या पास होतो, त्यांचे आज बसतायत. त्याचं कारण एकच आहे की त्यांच्या शेडमध्ये होणारा बदल वातावरणाचा, की हवा जास्त आली की थंड हवामध्ये शिरणार, गरम ऊन पडलं, गरम हवा आली, गरम होणार. त्याच्यामुळं काय होतं, टेम्परेचरचा अपटेक झाला की बऱ्यापैकी रोगराई शेडमध्ये येते. तर इथं ह्या अळ्यांना कसलाही म्हणजे टेम्परेचरचा हा नाही, म्हणजे अपटेक नाही. जे स्थिर वातावरण मेंटेन झालेलं आहे, 22-23 टेम्परेचर राहतं ह्याच्यामध्ये संध्याकाळी, आणि दिवसा 27पर्यंत राहतं. त्याच्यामुळं ह्या पद्धतीमध्ये रेशीम शेती करण्यासाठी खूप सोपं जातं आहे मला. त्याच्या अगोदर पण मी भरपूर म्हणजे ओपन शेडमध्ये पण बॅच काढल्या, त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या, ऊन वारा पाऊस सगळ्याच. आणि आजकाल बाकीचं आपण कसं बी सहन करू, पण आज उजी माशी कंट्रोल करणं खूप अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा बॅच फेल जात आहेत आणि शेतकऱ्यांची निराशा तिथं वाढत आहे. आज रेट एवढे वाढलेत, 700-800 रुपये किलो झालेत रेट, पण आज माल नाही. त्याचं कारण एकच आहे, उजी माशीनं खूप त्रस्त केलेलं आहे. तर आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ, मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकून मला कळवा. काही जर अशात सजेशन असेल तर ते पण कळवा, आपण त्यात अजून परत बदल करू. तुमचे काय अनुभव शेअर करा. ह्या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.